मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवी ही ती भजी जिथून रेवाने पार्सल आणलेले असतात त्याचं पॅकेट आणून दाखवते आणि म्हणते की लास्ट टाईम आपण इथूनच भजी मागवले होते ना अक्षय, सिरियसली सुपर टेस्टी होते आणि तसेच हे पण भजी आहेत. त्याच वेळेला आता अक्षय म्हणतो की यस जान्हवी वहिनी तू बरोबर बोलत आहेस, काय आहे ना रेवाने पण अगदी तसेच खमंग खुसखुशीत भजी बनवलेली आहेत. आता रमा ते भजी खात खात रेवाची तारीफ करत म्हणते की खरंच रेवा तुझ्या हाताला वेगळीच चव आली नाही नाही म्हणजे तू खूप छानच भजी करायला लागलीस, आवडलं मला हे सगळं असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला रमा आता गालातल्या गालात हसते आणि म्हणते की खरंच खूप छान झालेत आणि तू याच्यात काय वापरलेस असं विचारलं असता रेवा सांगत असते की मी वापरले त्याच्यामध्ये कणिक आणि अजून काय. त्याच वेळेला मुद्दामच ती त्याला चिडवायला लागते आणि म्हणते की याच्यामध्ये दूध वापरलंस की नाही. तेव्हा रेवा म्हणते की हो दूध पण वापरले असं म्हणून ते तिची टेर खिचत असतात. आणि त्यानंतर मग आता इथे सीमा म्हणत असते की अक्षयला हे सगळं मी सांगू का, शशिकांतच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगायलाच हवं असं सगळं ती म्हणत असते. त्याचबरोबर आता इथे जान्हवी ही त्यांच्या रूममधून बाहेर येते आणि तिकडे आता दोघंजणही मजापर गप्पा मारत असतात. दोघे मजा करत गप्पा मारत असताना म्हणतात की काय मजा आली तिची आणि कशी कॉन्फिडंटली बोलत होती आणि भजी बनवतात तेही कणकेचे आणि त्यानंतर त्यात दूध आणि ॲपल, बापरे बाप किती घाणेरडं कॉम्बिनेशन आहे सगळं, विचार करूनही किळस येतं मला असं अक्षय सगळं बोलायला लागतो. त्याच वेळेला आता इथे हे सगळं होत असताना सीमा म्हणत असते की हो ना खरंच कळत नाही हे सगळं काय चाललंय ते. आणि सीमाला त्या दोघांनाही एकत्र पाहून खरंच खूप मजा वाटत असते. दोघंही खूप जास्त खुश असतात. अक्षय रमाला असा आनंदात पाहून सीमाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणते की यांना मी सगळं सांगू की नको सांगू, यांच्या मनामध्ये तर खूप काही आनंद साठलेला दिसतोय, पण हे सांगून त्यांचं मूड ऑफ करायचं कशाला असा तिच्या मनामध्ये विचार येत असतो. त्याच वेळेला सीमा तिकडे आल्याबरोबर अक्षय म्हणतो की अगं आई ये काय झालं. तेव्हा तो म्हणतो की आजी आज सांगू काय गंमत झाली आहे त्या रेवाची. तेव्हा मग आता ती म्हणते की सांग ना काय झालं. मात्र सीमा हसत असतानाही तिच्या चेहऱ्यावरचं दुःख जे आहे ते रमाला दिसतं. रमा म्हणते की आई काही झालं आहे का. तेव्हा तो म्हणते की छे काहीच झालं नाही, तुमच्या दोघांना आनंदात बघून मला खूप जास्त आनंद झाला. त्यानंतर आता सगळेजण जेवल्यानंतर बसलेले असतात. आजी म्हणत असते की चला रमाच्या जेवणाचं कौतुक करून झालं असेल तर मी आज मला जे सांगायचं आहे ते सांगू का. तेव्हा मग आता लगेचच पुढे सगळे म्हणतात की ओके सांग काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की आपण उद्या आपल्या इकडे क्रिसमसची पार्टी ठेवलेली आहे आणि नाशिकचे जे सार्थक राज्याध्यक्ष आहेत ना ते जज असणार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची बायको देखील आनंदी राज्याध्यक्ष देखील असणार आहे. त्याच वेळेला मग आता इथे अक्षय म्हणतो की नक्की कशाबद्दल कॉम्पिटिशन आहे. ती म्हणते की आपण सगळ्यांनी वेस्टर्न आउटफिट करायचे आहेत, क्रिसमसची पार्टी असल्याने तसे आउटफिट असणार आहेत, मग आपल्याला तशाच प्रकारे तयारी करावी लागेल. आता शशिकांत म्हणत असतो की ही पार्टी आहे ती कॉस्ट्युमची आहे वेस्टर्नच्या, त्याच्यामुळे लायकी नसलेल्या माणसांनी इथे येऊ नये आणि घरातच बसावं. त्याच वेळेला आता इथे अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की तुम्ही कोणाची लायकी काढताय हे तुम्हाला तरी कळतं आहे का. त्याच वेळेला सीमा त्याला शांत करत असते. मात्र आता लगेचच पुढे तो म्हणतो की मी माझ्या आईने सांगितलेले रूल तुझ्या आईला समजावून सांगतोय, बाकी काहीच नाही. अक्षय रूममध्ये आल्यानंतर अपसेट असतो. रमाला म्हणतो की हे सगळं काय चालू आहे. ही आजी जिने मला लहानपणापासून वाढवलं, संस्कार दिलेत चांगले, बिझनेस व्हॅल्यूज शिकवल्या आणि ही आता माझ्याबरोबर अशी वागते. हिला माझा संसार नको आहे, ही माझ्या संसाराच्या आडी येते, मला खरंच कळत नाही हिचं काय करू. ती रमा म्हणते की आता काहीच करण्याची गरज नाही ना, रेवाला काय बोलायचं आहे ना आजीला, तुम्हाला माझी शपथ. अक्षय म्हणतो की हा काय इथे विषय संपलाच आहे. मग रमा म्हणते की त्यांना जे करायचं आहे ते करू देत, आपल्याला जे वागायचं आहे ते वागूया, काहीच प्रश्न नाही आहे आणि यांना आता सांगणं म्हणजे चुकीचंच आहे, त्याच्यामुळे जाऊ देत. आता इथे रमा म्हणते की बरं एक मिनिट, मी ना बहुतेक बाहेर डायनिंग टेबल पुसायचंच राहिलं आहे, ते पुसायला जाते. अक्षय म्हणतो की रमाला ना फक्त जगाचाच विचार असतो, बाकी कोणाचाच विचार नाही. रमा बाहेर येते तेव्हा आजी तिला म्हणते की हे बघ उद्या तू पार्टीत आलीस किंवा नाही आलीस, पण तुला मुकादमांची इज्जत जपायची आहे, काही झालं तरी तुला पार्टीमध्ये व्यवस्थितच राहायचं आहे आणि तुला हे सगळं जमलंच पाहिजे. आणि रेवा पण मुद्दाम टोमणा देते की हिला काय जमतंय. अक्षय आल्याबरोबर म्हणतो की चालेल चल झोप तू आता, खूप रात्र झालेली आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शशिकांत म्हणत असतो की ती लायकी नाही तिची, ती काही या कॉम्पिटिशनमध्ये येणार नाही आणि तो तर जोकर बनूनच आलेला असतो. आता इथे अक्षय म्हणतो की पुढची कॉन्टेस्टंट आहे रमा रमा अक्षय मुकादम. आता रमा आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि रमाचा तो चेहरा पाहून आणि लुक पाहून अक्षय अगदी घायाळ झालेला असतो आणि अक्षय हा रमाकडे पाहतच राहिलेला असतो. आता या सगळ्यामध्ये रमा बोलत असते की खरं तर माणसाची सुंदरता असते ती त्याच्या कपड्यावरून नसते, तर ती त्याच्या मनातून ठरली जात असते. आणि या सगळ्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ते म्हणजे माझ्या सासूबाई सीमा शशिकांत मुकादम.
आता इथे सीमाचं नाव घेतल्यावरती सीमाला हाताला धरून रमा आणते आणि सीमाने मात्र साडीच नेसलेली असते. आता अशा प्रकारे इथे म्हातारी म्हणजेच पार्वती आजी ही रागाने सीमाकडे आणि रमाकडे बघत असते. असेच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.